आपण पाहताय सकाळी 9च्या बातम्या आणि आता या क्षणाची एक महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत। तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळालेली नाही, मात्र एक दिलासा मिळालेला आहे कारण या प्रकरणी पोलिसांना एकही साक्षीदार मिळालेला नाहीये। या क्षणाची एक मोठी बातमी, अभिनेते नाना पाटेकर आणि एकूणच मीटू प्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ताने जे नाना पाटेकरांवरती आरोप केले होते त्या प्रकरणाची एक महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणी नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळालेली नाहीये, मात्र त्यांच्या विरोधात आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार देखील पोलिसांना मिळालेला नाहीये। निलिमा कुलकर्णी आमच्या प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। निलिमा, काय अपडेट? खरं तर मीटू या चळवळीनं भारतभरात मागील वर्षी अगदी बॉलिवूड देखील ढवळून निघालं होतं आणि याची सगळ्याची सुरुवात अभिनेत्री तनुश्री दत्ताने केली होती। तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता। हॉर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर लैंगिक शोषण करण्याचा आरोप, हा गंभीर आरोप तनुश्री दत्ताने केला होता। पण या गंभीर आरोपानंतर जवळजवळ 7 महिने झालेले आहेत आणि 7 महिने पोलिसांना कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाहीये नाना पाटेकरांविरोधात आणि त्यामुळेच नाना पाटेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे, क्लीन चिट त्यांना मिळालेली आहे। यासाठी पोलिसांनी 15 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची चौकशी केली, मात्र या चौकशीमध्ये नाना पाटेकरांच्या विरोधात एकही पुरावा मिळाला नाही। त्यामुळे नाना पाटेकरांना अखेर क्लीन चिट मिळाली आहे। पण तनुश्री दत्ताचं म्हणणं आहे की हे सगळे नाना पाटेकरांचे मित्र होते आणि त्यामुळे माझ्यासोबत कोणीच साक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे सगळे नाना पाटेकरांच्या सोबत आहेत आणि म्हणून हे ठोस पुरावे मिळाले नाहीत, असाही आरोप तनुश्री दत्तानं केला आहे। यापुढे तनुश्री दत्ता आणखी काही करणार का शांत बसणार आणि नाना पाटेकरांना आता दिलासा मिळाला नाही, नाना पाटेकर आता पुन्हा आपल्याला सिनेमांमध्ये दिसणार का, हेच आता पाहणं जास्त इंटरेस्टिंग ठरेल। अगदी निलिमा, धन्यवाद या तपशिलांसाठी। आणि तर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी, पश्चिम बंगालमध्ये प्रचार थंडावला असला तरी तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमधली धुमश्चक्री सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। डमडम इथे मोदींच्या रॅलीहून परतणाऱ्या भाजप नेत्यांच्या गाड्यांवरती दगडफेक करण्यात आली आहे आणि या दगडफेकीत 3 गाड्यांचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। तर टीएमसी कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केलाय। भाजप नेते समीक भट्टाचार्य आणि मुकुल रॉय यांच्या गाड्या या ठिकाणी फोडण्यात आल्या असून सुदैवानं ज्यावेळी दगडफेक करण्यात आली तेव्हा गाड्यांमध्ये कोणीही उपस्थित नव्हतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाचा तपास सुरू केला। एकूणच आपण पाहतोय पश्चिम बंगालमधलं वातावरण हे अधिकच चिघळत चालल्याचं बघायला मिळतंय।